ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली असून त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणलेत। मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्यानं हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी विशेष मोहीम राबवण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्याचप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी मानपाडा ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनांप्रमाणे मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास करत असताना आरोपींबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांना बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी प्राप्त झाली। मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक असे उल्हासनगर येथे रवाना होऊन अहोरात्र मेहनत घेऊन सराईत आरोपी ऋतिक बाविस्कर वय 19 वर्ष आणि कुणाल नायडू वय 19 वर्ष यांना उल्हासनगर येथून ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून मानपाडा पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे व NRI पोलीस ठाणे, नवी मुंबई येथील एकूण 4 मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आलेत। या अटक आरोपींकडून चोरी झालेल्या 4 मोटरसायकल असा एकूण रक्कम 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अटक आरोपी हे मोटरसायकल सराईत गुन्हेगार असून यापूर्वी ठाणे आयुक्तालयात आरोपीत कुणाल नायडू यास एकूण 2 गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। या कारवाईत मानपाडा पोलीस स्टेशन, कोळसेवाडी आणि NRI पोलीस स्टेशन येथील 4 गुन्हे उघडकीस आलेत। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक जयपाल सिंग गिरासे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, पोलीस हवालदार सुनील पवार, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, नाना चव्हाण, गणेश बडे, घनश्याम ठाकूर यांच्या पथकाने केली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।